बंजारा समाजाची काशी पोहरा देवी या ठिकाणी संपूर्ण भारतभरातून बंजारा समाजाचे भाविक भक्त संत सेवालाल महाराजांच्या समाधीची स्थळावर नतमस्तक होतात। बंजारा समाजाचे धर्मगुरू संत श्री बाबूसिंग महाराज पोहरा देवी यांची महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईचे संपादक दिलीप चव्हाण यांनी पोहरा देवी येथे मुलाखत घेतली। या मुलाखती दरम्यान संत बाबूसिंग महाराज यांना विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली। या ठिकाणी आज आपण आपल्या बंजारा समाजाचे धर्मगुरू पूजनीय बाबूसिंग महाराज आहेत, त्यांच्यासोबत आपण या पोहरा देवी या ठिकाणी झालेला विकास याबाबत त्यांच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घेऊया। मला तुमचं महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत आहे। आपला या पोहरा देवी या ठिकाणी शासनाने जो नंगारा भवन तयार करून दिला आहे याबाबत आपण काय म्हणाल? स्वामी माता जगदंबा सर्व धर्मगुरू श्री सद्गुरू सेवादास महाराज धर्मगुरू रामराव महाराज यांच्या आशीर्वादाने पोहरा देवी बंजारा समाजाची काशी आहे। या पवित्र भूमीवर भारत देशातून सर्व सनातन हिंदू धर्माचे सर्व साधू संत भाविक भक्त लोक या पवित्र भूमीला दर्शनासाठी त्यांचे नवस फिरण्यासाठी इथं दरवर्षी श्री रामनवमी, दिवाळी, दसरा या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। या 2 वर्षाच्या पहिले पोहरा देवी येथे एक समाजाचे बंजारा समाजाचे संस्कृतीसाठी बंजारा समाजाचे हे नगारा भवन म्हणून नगारा हे जे आहे ते सेवादास महाराजांनी नंगारा रे भोरेम फरक जाय चूर सतेरोरिय जोर अशा हे एक शब्द वाक्य आहे। याचा पाहून आणि समाजाचे सांस्कृतिक जतन ठेवण्यासाठी एक भव्य दिव्य नंगारा इथं उभारण्यात आलेला आहे। या नगाराच्या कार्यक्रमासाठी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब उपस्थित होऊन त्यांचं दर्शन घेऊन त्यांनी त्यांच्या वाक्यामध्ये सांगितले की दर्शन नगारा पाहण्यासारखा आहे, आपण नगारा पाहण्यासाठी जा आणि तुम्हाला एकदम व्यवस्थित आहे आणि समाजाचे सांस्कृतिक रूढी परंपरा हे पाहण्यासारखं आहे। त्यानंतर आपण धर्मगुरू असल्यामुळे आणि बंजारा समाज आपला संपूर्ण तुमच्या पाठीशी असल्यामुळे संघ परिवाराने म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला ईमेलची दिली आहे। बंजारा समाजाची काशी आहे। या देशभरामध्ये 14 ते 15 कोटी बंजारा समाज आहे। बंजारा समाजाला पोहरा देवीच्या विकासासाठी बंजारा समाजाच्या अडीअडचण दूर करण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब धर्मजागरण सर्व युती सरकारने मला राज्यपालाकडून MLC पद दिलेले आहे। तो पद माझ्या समाजासाठी आहे। माझ्या समाजाचे अडीअडचण दूर करण्याकरिता पोहरा देवीच्या विकासासाठी महाराष्ट्रभरामध्ये बंजारा समाज सर्व देशामध्ये विखरलेला आहे। हा समाज देशभरामध्ये वेगळ्या वेगळ्या सूचीमध्ये आहे। बंजारा समाज आंध्र प्रदेशमध्ये SC आहे, ST आहे, कर्नाटकमध्ये SC आहे, महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशमध्ये VJT आहे। या सर्व समाजाला न्याय मिळण्याकरिता आजपर्यंत आम्ही दुसऱ्या आमदार खासदारच्या पत्राद्वारे मंत्रालयामध्ये जात असतो। आणि यावेळेस आम्हाला महाराष्ट्राचे युती सरकारने मला हा राज्यपालाकडून हा पद मिळालेला आहे। हा पद माझा नाही आहे, माझ्या सर्व बांधव आणि भक्त लोकांचे 15 कोटी बंजारा समाजांचा हा पद आहे। धन्यवाद। त्यानंतर पोहरा देवीच्या विकासासाठी आणखी काही कृती आराखडा वगैरे आपण तयार केलेला आहे किंवा त्याचा पाठपुरावा करत आहे का? पोहरा देवीच्या विकासासाठी युती सरकार देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे, अजित पवार, गिरीश महाजन, संजय राठोड, इंद्रनील नाईक हे जे सर्व महाराष्ट्रामध्ये मंत्री महोदयांनी पोहरा देवीचा विकास हा आज 70 वर्षापासून
पोहरादेवीचा विकास थांबलेला होता, पण यावेळेस संत धर्मगुरू रामराव बापूंनी वारंवार धर्मजागरण BJP सरकारला निवेदन देत असताना या 2 वर्षामध्ये हा पोहरादेवीच्या विकासासाठी भरपूर निधी दिलेले आहे. पोहरादेवीचं आई भवानीच्या देवीच्या मंदिराचं, सेवालाल महाराजाचं, रामराव महाराजांच्या मंदिराचं काम भव्य दिव्य काम चालू आहे. धर्मशाळा, भक्त निवास, रोड, पाणी सर्व सोयीसुविधा हा महाराष्ट्र सरकार करत आहे. अजून काही निधी कमी पडत असेल तर मागच्या नागपूरच्या अधिवेशनमध्ये मला युती सरकारने, मुख्यमंत्र्यांनी मला आग्रहाने सांगितलं, महाराज आपल्यासाठी काही निधी जर कमी पडत असेल मला तुम्ही जरूर सांगा, मी भरपूर निधी देईन. आणि याचे असे मला त्यांनी आवाहन केलेलं आहे. आपण बंजारा समाजाचे धर्मगुरू आहात आणि संपूर्ण भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर सुद्धा आपल्याला एक आदरणीय आणि पूजनीय स्थान म्हणून आपल्याला मानतात. तेव्हा आपण या बंजारा समाजामध्ये जो काही ज्या काही प्रकारच्या व्यसनाने लोक त्रस्त झाले आहेत याबाबत आपण थोडं व्यसनमुक्तीसाठी या आमच्या मीडिया स्टेजवरून काही सांगा. देशभरामध्ये बंजारा समाजासाठी 7 पिढीपासून सेवादास महाराजापासून तर रामराव महाराजापर्यंत आम्ही वारंवार देवाला प्रार्थना करत असतो. देवाला आमच्या बंजारा भाषामध्ये रोज सकाळी देवीला ऊद, राळ, दूध, साखर, घी जाऊन भोग लावून आम्ही आमच्या समाजाला चांगलं राहावं, समाजासाठी शिक्षण, व्यसनपासून दूर राहावं. संत धर्मगुरू रामराव बापूंनी, त्यांचे वडील परशुराम महाराजांनी 1948 मध्ये पोहरादेवी येथे भव्य दिव्य बंजारा आणि शीख संमेलनमध्ये बापूंनी सांगितलं होतं, परशुराम महाराजांनी की बिडी, तंबाखू, चुटा, गांजा, शराब पिणार नाही, हे त्यांचं वाक्य होतं. त्यांचं वाक्य धरून रामराव बापूंनी सर्व देशभरामध्ये व्यसनमुक्त व्हावं असे त्यांचं पूर्ण देशभर भ्रमण केले. त्याच उद्देशाने आम्ही सध्या त्यांच्या गादीवर आता वंश परंपरानुसार उत्तराधिकारमधून आम्ही हे त्यांच्या गादीशी स्थापन झालेले आहे. तेव्हापासून मी पण स्वतः बाबूसिंगजी महाराज देशभरामध्ये बापूचं जे काही अपुरा काम जे राहिलेलं आहे त्याच्यासाठी व्यसन दूर व्हावं. आजच्या या नवीन पिढीमध्ये येणाऱ्या काळामध्ये लहान बिगर लग्नाचे पोरं दारू सेवन करतात, काही लोक शराब, गांजा वगैरे असं गुटखा वगैरे खातात, त्याच्यापासून दूर व्हावं. हा जीवन एक वेळास येते, डबल काही येत नाही. म्हणून आपण आपल्या सुख समाजासाठी आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या संसारामध्ये चांगला व्हावं आणि व्यसनापासून दूर व्हावं. शिक्षण हे आयुष्य घ्यावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते, शिक्षण हे वाघणीचं दूध आहे. त्याच धर्तीवर आम्ही पण सर्व देशभरामध्ये आजच्या या पिढीमध्ये आंध्रा, कर्नाटकमध्ये आमच्या समाजाला सवलत असल्यामुळे त्यांना भरपूर आमच्या समाजाच्या लोकांना सरकारची नोकरी आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे. त्याच धर्तीवर येणाऱ्या काळामध्ये नांदेड येथे बंजारा, शीख, लबाना आणि सकलकरी या समाजाचे भव्य दिव्य असा एक कुंभमेळा आहे. त्या कुंभमेळ्यामध्ये आमच्या समाजाचे काही प्रश्न आहेत ते सॉल्व्ह होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. 2023 मध्ये जामनेर जिल्ह्यामध्ये कुंभमेळा मोदी इथं कार्यक्रम झाले होते. त्यावेळेस बंजारा समाजासाठी संत सेवादास महाराज बंजारा लवाना समृद्धी योजना म्हणून प्रत्येक तांड्याला 50 लाख रुपये सरकारने निधी दिलेले आहे. याच धर्तीवर सरकारने आमच्या समाजासाठी जे काही वेगळे अलग अलग कॅटेगरी आहे, सर्व या कॅटेगरीसाठी एकच सूची कर्नाटकच्या धर्तीवर आणावं अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहोत. मागच्या 15 दिवसाच्या पहिले भारताचे गृहमंत्री माननीय अमित शहाजी नांदेडला आले होते. त्यावेळेस मला स्वतः अमित शहानी सांगितले की गुरुजी एक बार दिल्ली आओ, आपका जो कोई प्रश्न है हम सॉल्व करेंगे. हे आम्हाला अपेक्षा आहे. गृहमंत्री, पंतप्रधान त्यांच्यावर आमचं खूप काही समाजांचा विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. हे ठिकाणी हे होते पोहरादेवी येथे महंत पूजनीय बाबूसिंग महाराज
यांनी पोहरादेवीच्या विकासाबाबत जो काही विकास झालेला आहे तो आज आम्ही आमच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला दाखवित आहोत। या ठिकाणी महाराष्ट्र नदीतर्फे डॉक्टर दिलीप चव्हाण, माझे सहकारी ज्ञानेश्वर चव्हाण, धन्यवाद महाराज। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईकरिता दिलीप चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण, पोहरादेवी, वाशिम।